आज सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान पाईट कोळे शिरोली फाटा हा जो रस्ता आहे प्रमुख जिल्हा मार्ग 16 याच्यावरती वरडाची बस, लक्झरी बस आणि मालवाहू टेम्पो यांचा या स्पॉटवरती अपघात झालेला आहे। याच्यामध्ये काही लोक जखमी झाले, सुदैवानं जीवितहानी झाली नाही, परंतु 1-2 लोकांना जास्त लागलेले आहे। काही लोकांना पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले, काही लोक चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवले। पण आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला की इतका हा मुख्य रस्ता आहे, आत्ता नुकतीच या रस्त्याचं PMRDच्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि मग इथे ॲक्सिडेंट झाला कसा याचं कुतूहल सगळ्या लोकांना होतं आणि म्हणून आम्ही या स्पॉटची पाहणी केली। तर इथं आल्यानंतर असं लक्षात येतं की हा रस्ता आता PMRDनं त्या ठिकाणी इथं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे। पण कामातली टेक्निकल चूक अशी आहे, इंजिनियर मंडळी उन्हाळ्यामध्ये रस्ते बघतात, इस्टिमेट करतात, पावसाळ्याचा अंदाज घेत नाहीत, कॉन्ट्रॅक्टरला नीट सूचना करत नाहीत। कॉन्ट्रॅक्टरने देखील देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आपल्याकडे आहे। पुढचे काही वर्ष अतिवृष्टी झालेली आहे, नुकताच रस्ता केलेला आहे, इथं काय नुकसान झालं आहे बघितलं पाहिजे। हा जो कुंडेश्वर डोंगरापासून येणारा सगळा कोळे आणि तळवडे परिसरातून येणारं पाणी येते या ओढ्यामध्ये येतं। इंजिनियरनी चूक अशी केली की इथं 2च पाईप छोटे धरलेत, एवढी मोठी मोरी बांधलेलं दाखवले कॉन्क्रीटमध्ये, इथं 4 पाईप मोठे धरायला पाहिजे होते। आलेलं अतिवृष्टीचं पाणी या पाईपमध्ये बसलं नाही, त्यामुळे ते पाणी सगळं वरच्या बाजूनं जाऊन हा रस्ता या बाजूनं पूर्ण त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे, पूर्ण साईडपट्टी वाहून गेली। आता बसवाल्याची आणि टेम्पोवाल्याची अडचण अशी झाली की जर गाडी साईडला घेतो तर गाडी पलटी होते आणि त्यामुळे दोघांनी गाड्या बरोबर लावून धरल्या आणि गाड्या एकमेकाला चिटकल्या। मग हे इंजिनिअरिंगमधलं कामामधलं एवढा मोठा दोष आहे की 2 मोठ्या गाड्या आल्या इथे 100% अपघात होणार अशी स्थिती आहे। आपण जर बघितलं तर हे पूर्ण मोरीची साईडपट्टी वाहून गेलेली आहे, अजूनही वाहत आहे आणि जवळजवळ 60-70 मीटर साईडपट्टी पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटबरोबर वाहून गेलेली आहे। आता अतिवृष्टी होऊन 10 दिवस झालेत, डिपार्टमेंटने काळजी घ्यायला पाहिजे की बाबा आपला रस्ता नवीन आहे, भराव वाहून जाऊ शकतो। कुणी बघितली की पाहणी केली नाही, दुरुस्ती तातडीने केली असती, साईडपट्टी केली असती तर आजचा अपघात झाला नसता। सुदैवानं म्हणा याच्यामध्ये फार मोठं संकट आलं नाही, नाहीतर बसमध्ये 40 लोक होते, टेम्पोवाला होता, फार मोठा आघात झाला असता। आता देखील PMRDच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, कार्यालयात बसून काम करू नका, तुमचं फील्डवर्क अतिशय कमी आहे, अजिबात रस्त्यांच्या क्वालिटीकडे कामाकडे तुमचं लक्ष नाही, लोकांचे जीव तुमच्यामुळे जाणार आहेत, त्यामुळे AC मध्ये बसून काम करू नका, इथं प्रत्यक्षामध्ये या आणि रस्ता किती नवीन रस्ता अजून त्याला 3 महिने झाले नाहीत पूर्ण झाल्याचं, तो रस्ती साईडपट्टी सगळी वाहून गेली आहे, कॉन्क्रीट तुटले आणि तुमच्यामुळे लोकांचे जीव जाणार आहेत, नाहक लोकांचे जीव घालू नका। आणि त्यामुळं PMRDच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, जरा तुमच्या अधीक्षक अभियंत्यांना, तुमच्या कार्यकारी अभियंत्यांना, डेप्युटी इंजिनियर जर रस्त्यावरती पाठवा, तिथं ऑफिसमध्ये AC मध्ये बसून फक्त बिलं करू नका, फोटोवर आधारित बिलं करू नका, तुमच्यामुळे काही लोकांचे जीव जातील आणि त्यामुळे PMRDने आणि कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे, काही वर्ष तुम्हाला दुरुस्ती दिलेली आहेत, अतिवृष्टी झाल्यावर तुमची जबाबदारी आहे रस्ता पाहण्याची, आपला रस्ता जागेवेगळे नाही, एवढा रस्ता वाहून गेल्यानंतर देखील तुम्ही पाहून दुरुस्त केला नाही, 10 दिवसात हा दुरुस्त झाला असता तर आजची परिस्थिती आली नसती। आणि म्हणून त्यांना माझी विनंती आहे की काहीतरी घडायच्या अगोदर हे तातडीनं दुरुस्त करा।